शाहू महाराज आणि तारा राणी यांनी पराक्रमाच्या फुलांनी करवीरचा परिसर सजवला. आणि जगदीश खेबुडकरांच्या लावण्याने समदा महाराष्ट्र थोई 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 नाचिवला. अग इथल्या नामवंतांच्या कर्तबगारीचे झेंडे कीर्तीच्या आभाळाला सतत राहिले भिडत. बाकीची दुनिया गेली उडात. पेशवाई म्हणून काकानं पुतण्याला मारून पुण्यात सत्ता मिळवली. पर कारभारने तो झाला इतिहास. पण आजकालच्या जमान्यात भी आदर्श वाटावी अशी काकान पुतण्याची जोडी लई फेमस आहे. काका मला वाचवा, काका मला वाचवा असं म्हणणारा अफाट पुतण्या. अरे घाबरू नकस, घाबरू नकस. खड्याळ लावून बरोबर 10 वाजून 10 मिनिटांनी येतो असं म्हणणारा अचाट काका. या दोघांनी मिळून सजवलेली वाटेत लागणारी नगरी बारामती. 11मती नाही, 13मती नाही, 12मती. बारामती. अगं सुरुवातच डबल 12ची. 12 12 12 12. काकाची जन्मतारीखच 12 12. 12 12. अगं इथल्या मातीत राजकारणाची 12 खडी गिरवून देशाच्या राजकारणावर 12 महिने पकड ठेवणार, विरोधकांना 12च्या भानगडीत घालवणार, 7 12च्या 12 भानगडी ओळखणार तर बारी नेतृत्व घेतलं. इथं पुण्यात काही दिसते देवळच बघायची नाही. त्याच देवळात देवांच्या बरोबरीनं प्रतिष्ठापना करावी असं स्वतः बद्दलचं पक्क मत असलेली माणसं बी तेवढीच बघण्यासारखी आहेत. कारभारी थांबा की. काय लई भूक लागली. काहीतरी मस्त चटकदार खावंसं वाटत नाही का इकडल्या स्वारीला? पुण्यात आली ही अशी आडवलनाची भाषा स्वारीला. स्वारीला म्हणजे तुम्हाला. स्वारी. स्वारीच्या लक्षातच आलं नाही. चल तुला
प्रेमाची मधुर कहाणी म्हणजे हे बालगंधर्व रंगमंदिर. असं होय. ही तर नाटक बी होत्यात आठून मथून. फार प्रेमापासून युद्धापर्यंतची नाटकं होत्यात. पण कारभारने एक वेळ प्रेमाचं नाटक करणं सोपं, पण युद्धाचं नाटक करणं महाकर्म कठीण. कारण त्यात जरा जरी चूक झाली ना तर डायरेक्ट जीवाची एक्झिट व्हायचा धोका असतो. पण याच पुण्याच्या पंचक्रोशीत शिवमगडावर खेळली होती तानाजी मालुसऱ्यानं स्वतःच्या रक्ताची रंगपंचमी. तानाजी मालुसरा कोकणातून शमशेर घेऊन आलेला. कोकण तानाजीचं बी न पेशव्यांचं बी. श्रीमंत पेशवे. तर कारभारने पेशव्यांच्या या पुण्यभूमीतून परशुरामाच्या त्या पुण्यभूमीमध्ये म्हणजे कोकणामध्ये जाऊया. होय, चल. मुंबादेवी हिचं ग्रामदैवत. मुंबा आई म्हणून ही झाली मुंबई. आगरी आणि कोली या भूमीचे खरे सुपुत्र, या भूमीचे मानकरी. आणि या सतत दर्यावरती राहणाऱ्या दर्यातील आगरी कोली लोकांबद्दल काय सांगावं कारभारने. दर्यावर असताना सतत चुकणारा त्यांचा काळजाचा ठोका. दर्यावर असताना सतत चुकणारा त्यांचा काळजाचा ठोका आणि जमिनीवर असताना मदहोश करणारा त्यांचा कोळी गीताचा ठेका. मराठी आदर्शाचं आणि मराठी अस्मितेचं जर रक्षण व्हायला पाहिजे असेल तर छत्रपती शिवरायांनी पुन्हा एकदा जन्माला यायला पाहिजे. जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय